नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मोदी सरकारकडून महाराष्ट्राला दुजाभावाची वागणूक देण्यात आली। संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राचा एकदाही उल्लेख नसलेल्या इतिहासामधील हा कदाचित पहिलाच अर्थसंकल्प असेल। यावरती महाराष्ट्रामधील जनता स्वाभिमानी असून महाराष्ट्रावर झालेला अन्याय सहन करणार नाही असं मत व्यक्त करत महाराष्ट्राला मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आलं। मागील आठवड्यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जो बजेट मांडलं त्या बजेटमध्ये एकूणच महाराष्ट्राबद्दलचा रोष, महाराष्ट्राबद्दलचा आकस हा स्पष्ट झालेला आहे। महाराष्ट्रातल्याही गद्दारांनी भाजपला साथ दिली, या राज्याची राजकीय संस्कृती बिघडवली, पण त्या गद्दारांना बरोबर घेऊन सुद्धा महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम हे या मोदी सरकारने आणि निर्मला सीतारामन यांनी केलेलं आहे। आपण पाहतोय महाराष्ट्राला फक्त 7,000 कोटी रुपये मिळालेत, ते सुद्धा नव्या प्रकल्पासाठी नाही, तर या ठिकाणी कुठं मेट्रो, कुठं नाही का या ठिकाणी नदी सुधारचे प्रकल्प जे आहेत त्याच्या बजेट हेडला, म्हणजे जुनं जे काम चालू आहे त्याच्या बजेट हेडला पैसे देण्याचं काम यांनी केलेलं आहे। पण त्या ठिकाणी शेजारच्या आंध्र प्रदेशला 22,000 कोटी रुपये, तर या ठिकाणी जे नितीश कुमार या मोदी सरकारबरोबर गेले त्यांना तब्बल 70,000 कोटी रुपये दिलेले आहेत। बिहारला आणि आंध्र प्रदेशला पैसे दिले, त्याचं काय आम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाही, पण महाराष्ट्रावर अन्याय का? शेजारच्या गुजरातला 15,000 कोटी रुपये मिळतात, पण महाराष्ट्रातला फक्त 7,000 कोटी मिळतात। याचाच अर्थ महाराष्ट्रातले जे गद्दार राजकारणी आहेत त्यांच्या जीवावर आपण कसंही राज्यात या ठिकाणी सत्तेवर येऊ शकतो, अशा प्रकारचा एकूणच एक ओव्हर कॉन्फिडन्स मोदी सरकारला आहे। आणि म्हणून या मोदी सरकारच्या विरोधामध्ये आम्ही आज पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीने आंदोलन करत आहोत। हे आंदोलन या ठिकाणी लोकांच्या घराघरापर्यंत जाऊन पोहोचेल आणि मोदी सरकारचा खरा चेहरा, निर्मला सीतारामन, अमित शहाचा खरा चेहरा, देवेंद्र फडणवीसांचा खरा चेहरा हा जनतेसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न राहील। ते भोपळा गाजरलेले काय म्हणायचे? या ठिकाणी महाराष्ट्राला गाजर दिले, भोपळा याच्याकरता आहे की या ठिकाणी या बजेटमध्ये कुठल्याही नवीन प्रकल्पासाठी 0 रुपये आलेले, त्यामुळे तो भोपळा आहे। आणि गाजर याच्यासाठी आहे की तुम्ही पुन्हा एकदा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवारांवर विश्वास ठेवा, मग आम्ही तुम्हाला काहीतरी देऊ। अशा प्रकारचं गाजर पुढची 2 महिने नरेंद्र मोदी, अमित शहा या राज्याला वाटणार आहेत। वेगवेगळ्या सभांमध्ये ते सांगतील की पुन्हा आम्हाला निवडून द्या तर आम्ही तुम्हाला पैसे देऊ। त्यामुळे हे गाजर आता महाराष्ट्राला नको आहे, महाराष्ट्र यांना दांडका नक्की दाखवेल याची काळजी आता त्यांनी नक्की घ्यायची आहे।